करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर। पाच, चार, तीन, दोन, एक। अरे उठा छोटे सरकार। तर आजच्या कुस्तीचे विजेते आहेत होळकर घराण्याचे जावाई बापू गुणोजीराव साहेब। सोडा आम्हाला। नाही छोटे सरकार, आधाराशिवाय पडाल तुम्ही। जावई साहेब, अभिनंदन, तुमचं बक्षीस तिथे आहे। अरे काय झालं छोटे सरकार? आज आपल्या जावई बापूंनी सिद्ध करून दाखवलंय की पराक्रम आणि ताकदीमध्ये त्यांची बरोबरी करणं किती कठीण आहे। हो ना अक्का साहेब? हो, अगदी खरं। आमचे जावई बापू इतके नामी मल्ल आहेत, ही गोष्ट तर आम्हाला ठाऊकच नव्हती। चला द्वारकाबाई साहेब, आता तुम्हाला त्यांच्या भविष्याची चिंता करायची काही गरज नाहीये। खंडेराव जेव्हा गादीवर बसतील तेव्हा राज्यभर आखाडे उभे करून त्यांचे प्रमुख करतील गुणाजीरावांना। या घरात प्रत्येक जण एकमेकांना हरवण्याच्या मागे आहे। माहित नाही मोठे सरकार या सगळ्यांना कसं सांभाळणार। हे काय चाललंय? काय खायला घालतेस तू रेणूला? खरवस? सर्वनाश झाला। अगं विजवेला गोड खाऊ घालतेस तू? अगं हिला अक्कल नाहीये। अगं पण तुला तरी समज हवी होती ना, आणि तू काय हिला गोड खायला घातलंस? तुला काय मिळालं ग तिचा धर्म बुडवून? चल चल उठ, चल चल माझ्या बरोबर चल। आजी
आजी सोडा ना अहिल्याला. आजी आजी सोडा ना अहिल्याला. जा रेडू, तू जा घरात. आपल्या मैत्रिणीला खरवस खाऊ घालत होती. सुशीला, बघ आज तुझ्या लेकीने काय अनर्थ केलाय. एका विधवेला गोड गोड खाऊ घालण्याचं पाप केलंय. आज गोड खाऊ घातलंय, उद्या तिच्या हातात रंगीत बांगड्याही भरल. मला हिचं काहीच भरोसा नाहीये. आपल्या पोरीकडे लक्ष ठेव. आणि तू तर या गावचा पाटील आहेस ना. लोकांना चांगलं वाईट समजावत असतोस, पण स्वतःच्या लेकीला नाही शिकवलंस की विधवा बायकांना त्यांच्या आयुष्यात कितीतरी नियम पाळावे लागतात. माफ कर ना काकी, मी ते अरे तुमच्याच्यानं सांभाळली जात नसेल तर हिला कुलूप लावून ठेवा. का दुसऱ्यांना त्रास देता. आजी, माझ्या आईला आणि दाजींना काही बोलू नका. त्यांनी मला घराबाहेर पडू नको म्हणून सांगितलं होतं. तरीही मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि इकडे आले रेणूला भेटायला. बघितलं किती अभिमानानं सांगते ही की आपल्या आई बापांचं ऐकलं नाही हिने. अशा पोरींना विधवांच्या आसपासही फिरकू द्यायचं नसतं. माहित नाही काय काय शिकवेल ही तिला. फार कठीण असतं विधवेचं आयुष्य. कुठल्याही तपश्चर्यापेक्षा कमी नाही, समजलं. खरं बोलला ताई. नवऱ्या वाचून जगणं म्हणजे जिवंतपणे नरक भोगणं. मागच्या जन्माच्या पापांचंच फळ असतं ते, असून काय. या जन्मात धर्म कर्म करण्यावर मन लावेल तेव्हाच मुक्ती मिळेल आपल्या रेणूला. पण ही पोरगी माझ्या विधवा नातीला पुन्हा नरकात ढकलायला निघाली आहे. माफ करा माणकोजी, वारंवार धर्माच्या आणि रूढीच्या विरोधात जाण्याची चूक अख्ख्या गावात फक्त तुमची मुलगीच करते. तुम्ही गावाचे पाटील आहात. तुमचीच लेक असं वागली तर लोकांवर काय परिणाम होईल जरा विचार करा. माझ्या रेणूचं आयुष्य तर आधीच उद्ध्वस्त झालं. आता अहिल्याच्या कृपेने तिला स्वर्गही मिळू नये का? अहिल्याच्या वागण्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो दत्ताजी. पण तिने जे काही केलं ते नकळतपणे केलं. त्या लेकराला काय माहिती आहे विधवेचं आयुष्य म्हणजे काय. अशा वेळेला कोणते नियम पाळायचे असतात. ती तर आपल्या मैत्रिणीसाठी गोड पदार्थ घेऊन आली होती, तिचं दुःख हलकं करायला. आणि एक सांगू दत्ताजी, अहिल्याच्या बालिशपणामुळं देव तुमच्या रेणूला पापाची भागीदार ठरवणार नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. पण मानकोजी, किती दिवस तुम्ही तिच्या प्रत्येक चुकीबद्दल माफी मागत राहणार आणि किती दिवस अख्ख्या गावानं तिच्यामुळे त्रास सहन करायचा. बोला. चला, जे झालं ते झालं. पण आजपासून कधीच अहिल्या माझ्या मुलीला भेटणार नाही. नको काका, असं करू नका. रेणू ना माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आम्ही दोघी जर नाही भेटलो तर कसं चालेल. रेणू सुद्धा बिचारी एकटी पडेल आणि मी सुद्धा. मला काहीच ऐकायचं नाहीये. तू रेणूला भेटायचं नाही म्हणजे नाही, बस. तुम्ही सगळे माझ्यावर रागावलात कारण मी रेणूला खरवस दिला ना. आता मी पुन्हा असं नाही करणार. तुझा काय भरोसा. तू तर तिच्यासाठी चंदन चोरून आणणार होतीस ना. मी सगळं काही ऐकलंय. तुझी आजी उगीचच काहीतरी बोलते. चंदन काही घाण बिण नसतं.
मी घेऊन येईन तुझ्यासाठी. जर एका विधवेनं धर्माच्या असं विरोधात वागलं तर त्याचे परिणाम अख्ख्या गावाला भोगावे लागतात. म्हणून अहिल्या रेणूपासून दूर राहिलेलीच बरी. यातच सगळ्यांचं कल्याण आहे. दोन निष्पाप लेकरांना शिक्षा करून कुणाचं कल्याण कसं काय होऊ शकतं? आम्ही जाणतो अनेक वर्षांच्या रूढींनी आपली विचारशक्ती इतकी जखडून टाकली आहे की आपण विचार करणंच सोडून दिलंय. म्हणूनच समाजाच्या निर्णयात इतका भेदभाव भरलाय. नवरा मेल्यानंतर बाईसाठी हजारो नियम आहेत, पण बायको मेल्यानंतर नवऱ्यासाठी एक तरी नियम आहे? नाही. एका बाजूला अन्यायकारक नियम बनवायचे ही तर चूक आहे, आणि दुसऱ्या बाजूला या निरागस लेकरांनी ते पाळावेत अशी अपेक्षा ठेवायची ज्यांना आत्ताच कळायला लागलंय की विधवा असणं म्हणजे काय आहे. पंडितजी, दुःखाच्या काळात प्रत्येक माणसाला आधाराची गरज असते. मन मोकळं करायला कोणीतरी हवं असतं. पण तुम्ही तर या दोन लेकरांना भेटण्यावरच बंदी घालताय, ज्या एकमेकींचा आधार आहेत, आणि तेही दुःखाच्या या काळात. तुम्ही माणकोजींचे पाहुणे आहात म्हणून गप्प बसलोय, नाहीतर अशी भाषा ऐकल्याबद्दल आत्ताच बाहेर काढलं असतं. दत्ता भाऊ, क्षमा करा, पण साध्य स्थितीत या इथं समाजाच्या नियमांचा विषय सुरू आहे, आणि आम्ही त्याच समाजाचा भाग आहोत. आम्हाला चांगलंच माहितीये की आज अहिल्याकडून केशवपनाच्या विधीचा भंग झाला होता, पण आम्ही त्याला अपराध मानणार नाही. आम्ही त्याला तिच्या मैत्रिणीवरील प्रेम आणि दया म्हणू. सगळ्यांनी हे पाहिलं की अहिल्यानं नियम मोडलाय, पण कोणीतरी हे पाहिलं का, समजून घेण्याचा प्रयत्न केला का, की अहिल्या आपल्या मैत्रिणीचं दुःख दूर करण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी हे सगळं करत होती. एवढं तर लक्षात येत आहे की तुम्ही या गावचे नसूनही गावाच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करता तुम्ही. त्या दिवशी प्रायश्चित्ताची गोष्ट तर आम्ही मान्य केली, पण विधवांसाठी घालून दिलेल्या नियमांशी खेळण्याचा अधिकार आम्ही कोणालाही देणार नाही. याचा निर्णय एकतर गावाचा प्रमुख करेल किंवा या पोरीचे आई वडील करतील. तुम्ही यामध्ये बोलला नाहीत तर बरं होईल. बरं झालं पंडितजींनी सुनावलं यांना. हो ना, तू आहेस तरी कोण की आम्ही तुझं ऐकावं? भाऊ, जरा शांत राहा ना तुम्ही. माणकोजी, आजपासून अहिल्या आमच्या घरात पाऊल ठेवणार नाही, आणि ती रेणूला कधीच भेटणार नाही. हो हो, बरोबर बोलताय. हाच आहे आम्हा सगळ्यांचा निर्णय. पण प्रांताच्या सुभेदाराला हा निर्णय मान्य नाही.
प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर हा निर्णय फेटाळून लावतायत. आणि आम्ही मल्हारराव होळकर आदेश देतोय की या दोन्ही लेकरांच्या भेटीगाठींवर कोणतीही बंदी राहणार नाही. नियतीनं एवढ्या लहान वयात रेणूवर जो अन्याय केलाय, जी जखम दिलीये, ती समाजानं कुरवाळून अजून खोल करायची नाही. गोड खाल्लं आणि खायला घातलं म्हणून ना रेणूला याची शिक्षा मिळेल आणि ना अहिल्याला कोणतंही प्रायश्चित्त करावं लागेल. हा आमचा हुकूम आहे आणि त्याचं पालन करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. आपल्या गावात एवढे मोठे सुभेदार राहत होते आणि आपल्याला कळलंच नाही. अहिल्या ये ना. तुम्ही आज पुन्हा मदत केलीत माझी. मी खूप शोधलं पण तुम्हाला द्यायला बोरं मिळालीच नाहीत. आमचा आभार मानायला. काही हरकत नाही. मागच्या वेळच्या बोरांची चव अजूनही जिभेवर रिंगाते आमच्या. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानायची गरज नसते. आपण मित्र आहोत ना. बस ना. तुम्ही तर खरंच खूप मोठे राजे आहात. सगळे किती रागवले होते, ओरडत होते आणि म्हणत होते की अहिल्या रेणूला भेटायचं नाही. पण तुम्ही जेव्हा आम्ही सुभेदार आहोत आणि सगळे गप्प झाले आणि सगळ्यांनी तुमचं ऐकलं सुद्धा, मला तर फार आनंद झाला. आणि रेणूलाही झाला असेल. तुम्ही आमच्या सोबत असाल तर कुणीच आम्हाला अडवू शकणार नाही. अहिल्या, आम्ही फार दिवस इथे थांबणार नाही. गंगोबा मुहूर्त पाहत आहेत. योग्य मुहूर्त मिळाला की आम्ही निघून जाऊ. हे काही बरं नाही. आत्ताच तर माझी तुमच्याशी मैत्री झाली आणि तुम्ही लगेच जाणार. तुम्ही आधी का नाही आलात? गेल्या वर्षी जर तुम्ही आधी आला असतात ना तर हे सगळं घडलंच नसतं. काय काय नसतं घडलं? लग्नच झालं नसतं ना रेणूचं. सगळी गडबड त्या लग्नामुळेच झाली आहे. लग्नामुळे? हो. ती बिचारी आपल्या सासूरवाडीला गेली आणि तिच्या सासूनं प्रत्येक गोष्टीला मनाई केली. खेळ नको, परकर नको, साडीच नेस, बाहेर फिरायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही आणि हसायचं सुद्धा नाही. आणि माहितीये, रेणूचा नवरा होता ना आणि रेणूच्या नवऱ्याचा भाऊ, दोघेही तिचे केस सोडून तिला खूप छळायचे. तिला फार वाईट वाटायचं. आणि आता तिचा नवरा मेलाय ना तर तिला सगळे प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतायत, शिक्षा देत आहेत सगळे तिला. जर तुम्ही आधी आला असतात आणि रेणूचं लग्नच होऊ दिलं नसतं तर हे काही झालंच नसतं ना. तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही लोकांना लग्न करायचंच नाही असं सांगू शकलो असतो. हो. हे तर काय बरोबर नाही. अगं, तुझ्या आईनं तुझ्या दाजींशी लग्न केलं ना, आम्ही सुद्धा लग्न केलंय. मग तू एवढी काळजी का करतेस? हे बघ, हे सगळे विचार करायचं वय नाही अजून. तुझ्या बाबतीत सगळं चांगलंच होईल. काळजी करू नकोस. पण चांगलं तर सगळ्यांचंच व्हायला हवं ना.
माझे दाजी म्हणतात की देवाला अशी प्रार्थना करावी की सगळ्यांचं भलं व्हावं. तुम्ही तर एवढे मोठे राजे आहात, तुम्ही तर सगळं करू शकता. मग ज्यामुळे लोकांना त्रास होत असतो, जसं रेणूची आजी म्हणत होती, रेणूसाठी ना खूप नियम आहेत, खूप कठीण नियम. मग ते नियम बदलू शकत नाही का तुम्ही?